असं पाहायला गेलं तर 3 देव आहेत माय बापो, सगळ्यांना माहिती आहे, ब्रह्म विष्णू महेश, माहिती आहेत ना. सर्वप्रथम पाहायला गेलं तर 3 देवाची महती आपण सगळेजण सांगतो. त्यातील पहिले म्हणजे ब्रह्मदेव, दुसरे म्हणजे विष्णुदेव आणि तिसरे म्हणजे माझे भोलेनाथ. 3 देवाची महती या ठिकाणी सांगितल्या जाते. पहिला जर विचार करायला गेलं तर ब्रह्मदेवाकडे कार्य दिलं मायबापो, जगाची निर्मिती करणं. ब्रह्मदेवाकडे कार्य कुठलं दिलं? जगाची निर्मिती करणं. विष्णुदेवजींकडे दिलं जगाचं पालन पोषण करणं. आणि भोलेनाथांना सांगितलं, म्हटले तुम्ही या जगाचा संहार कार्य सांभाळून घ्या. तिघांना 3 कार्य दिले मायबापो. परंतु ऐका, ब्रह्मदेवजी बसले होते माझ्या महाकालीच्या समोर आणि जगत जननी महाकालीच्या समोर बसल्याच्या नंतर बोलायला सुरुवात केली. म्हटले महाकाली, अहो मा, तुम्ही एवढं मला मोठं कार्य सोपवलं, परंतु मला असं सांगा, मी जरी 4-5 तोंडाचा असलो, मी नाही बरं ब्रह्मदेव, मी जरी 4-5 तोंडाचा असलो, मला बुद्ध्या जरी असल्या तरी सुद्धा तेवढी चलत नाही हो, जड आहे म्हटले, जरा बुद्धी जड आहे. ब्रह्मदेवजीने महाकालीला बोलायला सुरुवात केली. माई बापू काय करावं, म्हणून त्या ठिकाणी ब्रह्मदेवजींना एक स्त्री जगज्जननी महाकाली दिलेली आहे, म्हणजे ती सरस्वती रूपाने. सरस्वती माता ब्रह्मदेवजींकडं दिल्याच्या नंतर सरस्वतीने जसं जसं सांगावं तसं तसं ब्रह्मदेवजींनी जगाची निर्मिती केली. चला समोर गेल्याच्या नंतर पाहिलं दुसरे कार्य दिलेलं आहे, म्हणजे भगवान विष्णू. भगवान विष्णूंना सांगितलं, म्हणले जगाचं पालन पोषण करायचंय, कसं करावं? विष्णुदेव म्हटले, या जगाला पालणं पोसणं काय सोपी गोष्ट आहे का? याकरता काय लागतं? काय लागतं बोलता का तुम्ही? हा, पैसे लागतात का नाही माहित? पैशाशिवाय काय होतं काय का? तुमचा काळ आहे का फेटेवाले बाबा? तुमच्या काळात हिंगोलीला जायचं तर रुपया लागत नव्हता, लागत होता का? हा, कारण की गाड्या घोड्याच नव्हत्या, पैदल जावं लागायचं, पहिली परिस्थिती होती. पण आता हिंगोलीला जायचं म्हटलं कमीत कमी 1 ते 2 हजार खिशात असले तर हिंगोलीला जायला परवडतं. दत्ता महाराज नाही तर परवडत आहे का? नाही ना. ते त्याला फुकट हे म्हणून पळू लागले. ते येरी जमते का साहेब? जमते का बरं? चालते का? चालतच नाही ना. घराच्या बाहेर पाऊल सुद्धा टाकू शकत नाही. म्हटले लक्ष्मी शिवाय काहीच होत नाही. काय करायचं? मला लक्ष्मी लागते, म्हणून महालक्ष्मी विष्णुदेवजींना अर्पण केलेली आहे. मग लक्ष्मी मातेनं द्यायला सुरुवात केली, जगाचं पालन पोषण केलं, खूप सुंदर. मग त्याच विष्णुदेवांना आपण सुद्धा म्हणावं. काय म्हणावं तर ऐका. ओ पालनहारे निर्गुण न्यारे, तुमरे बिन हमरा कोनो नहीं, हमरी उलझन सुलझाओ भगवन, तुमरे बिन हमरा कोनो नहीं, हमका तो संभाले, तुम्ही हो तो रखवाले, तुमरे बिन हमरा कोनो नहीं, तुमरे बिन हमरा कोनो नहीं. जगत जननी माय जागेन माय. आता काय ही वाजन काय नाही, ऊन पडलंय मस्त. हेच कीर्तन राती ठेवलं असतं तर गोधड्या घेऊन या लागलं असतं का नाही बरं? नाकं बांधली असते, तोंड बांधले असते, कानं बांधले असते. पण आता तसं नाही. म्हणून माझ्याकडे अशा फ्रेश पहा, फ्रेश अशा सुरकुल्या मा दाव्याला आल्यासारख्या बसू नका बघा. हा, हसत राहायचं. किती गोड दिसायला बघा बरं तुम्ही. आणि फुटूत पाहतानी बरे हसता. मग असं हसत राहिलं तर काय व्हायले माय? खरंच आहे, माझ्याकडे लक्ष द्या. सोपं गोष्ट नाही माय. आपल्याला घरात 2 सांभाळला होईनत आलेत का? हा, पहिलं 4-4, 5-5 लेकरं, 10-10, 12-12 डझन असायची. माय थकतच नव्हती. आता तर इनमिन 2च असतात. हम दो हमारे दो.
पण त्या दोघायचं पण करायचं कंटाळा येतोय आताच्या माईला. काही नाही, मालकाला म्हणते 2-4 लाख रुपये बँकेत फिक्स ठेवा, फिक्स. लेकरू झालं की चो कशाला म्हणले ते हॉस्टेलमध्ये टाकायला, घरी जमणार नाही म्हटले आपल्याच्या सांभाळणार ते शिकवणार. खुशाल जाय तिकडे, तू काहीच करायचं काम नाही. खरंच आहे, सध्याची परिस्थिती चालू आहे, परंतु संस्कार मुलांवरती दिले पाहिजे माय. आणि संस्कार तुमच्याकडं असतात, संस्कार देण्याचं कार्य तुमच्याकडे. तुम्हीच लेकरांना संस्कार द्यावे लागतात, सोपी गोष्ट नाही माय. हे लेकरं बाहेर शिकायला तुम्ही टाकता, काही हरकत नाही हॉस्टेलमध्ये, परंतु वारकरी संप्रदायामध्ये जर तुम्ही टाकत गेला तर त्याची शाळाही होईल आणि वारकरी संप्रदायाचे संस्कार सुद्धा त्याच्यावरती होतील. चांगली गोष्ट आहे. आता माझ्याकडे सर्व मुली आहेत ना, मुलं सुद्धा आहे, 101 विद्यार्थी आहेत. किती गोड खेळतायत. याच्यातल्या 8 पोरी कीर्तन करतात. ह्या आता उभ्या आहेत का तुमच्या मागं? याच्यातल्या 8 पोरी कीर्तन करतात. किती सुंदर आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज नाही उद्या त्यांचं नाव होणारच आहे ना. सत्यात किती कीर्तन करणं चालू केलं. संस्कार फार महत्वाचे आहेत. त्या ठिकाणी माझ्याकडे लक्ष द्या. विष्णुदेवाकडे कार्य दिलं, महालक्ष्मी दिली, म्हटले कार्य करत चला. समोर गेले, भोलेनाथ बसलेले होते. भोलेनाथांनी सांगायला सुरुवात केली, म्हटले जगत जननी मा, मी एवढा भोळा आणि मायाच्या लोकायला मारणं काम होत नाही. होते का? जमणार नाही म्हटले आपल्या. आणि खरंच आहे, भोलेनाथ एवढं भोळं दैवत कोणतंच नाही. महादेवाला लागतं काय तर ऐका. शंकराला माझा, महादेवाला माझा, शंकराला माझा, महादेवाला माझा, आवडते बेलाचं पान पान, 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 आवडते बेलाचं पान. काय आवडतं माय शंकराला महादेवाला? एकच बेलाचं पान, दुसरं काही लागत नाही. एक लोटा जल, सब समस्या का हल. आणि तेच भोलेनाथ. काय आवडतं? शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, आवडते बेलाचं पान पान, आवडते बेलाचं पान पान, आवडते बेलाचं पान. काय आवडतं माय बे? काय आवडतं माय? बोलता का तुम्ही? माय ऐकू यालाय का मग आवाज? का भाषा कळा ना? कुसुनुसू आले मला तुमच्याकडे पाहून. आता कशा हसल्या. काय आवडतं? बेलाचं पान. एक जरी असलं काय नाही, आणि तुमच्याकडं नसलं तरी ऐका, मी शिवपुराण कथाकार आहे, मला जरा डीप मध्ये त्याची माहिती म्हणून तुमच्या समोर एकाच मिनिटात मांडते. जर देवाच्या मंदिरामध्ये तुम्ही चालल्या, जात असताना तुमच्याकडे बेलाचं पानच नाही, काही नाही, तांब्यावर पाणी घेऊन जा आणि त्याच पाण्यामध्ये तिथं आधीचं बेलपत्र वाहिलं घ्या, जलामध्ये बुडवा आणि परत माझ्या भोलेनाथांना त्याचं त्यालाच वाहावं. ते सुद्धा भोलेनाथांना आवडतं. खूप सुंदर. आता एवढं डीपमध्ये सांगायचं, कोणी कोण बसायचं, कोणी कोण उठायचं, जल कुठं व्हायचं, बेल कुठं व्हायचं, फुल कुठं व्हायचं, पार्वती कुठे, गणपती कुठे, कार्तिक कुठे, हे लई लांब राहिलं माय. एवढं सगळं सांगणंच होत नाही, त्याला लागतात 7 दिवस.
सोपी गोष्ट नाही. भोलेनाथ म्हटले, देवा देवी मा मला तुम्ही सांगितलंय कार्य करा, परंतु माझ्याच्या लोकांना मारणं काय होत नाही. मग काय करायचं, तर त्या ठिकाणी भोलेनाथांना एक शक्ती प्रदान केलेली आहे, ती म्हणजे माता पार्वती. आणि माता पार्वती दुसरी तिसरी कोण नसून माझी अन्नपूर्णा माताच आहे. विठ्ठल खूप सुंदर आहे मायबाप हो. जगज्जननी महाकाली पर्वतराजाची कन्या म्हणजे पार्वती. पार्वती मातेचा जन्म कसा झाला, तिनं महाकाली रूप कसं धारण केलं, छोटासा दृष्टांत तुमच्या समोर मांडते, जास्त वेळ घेणार नाही मी. फारच सुंदर. एकदाचा प्रसंग असा येतो माईबाप हो, एक शेंदुरासुर नावाचा राक्षस होता. म्हणजे भगवान विष्णूच्या श्वासामधून तो जन्माला आला, शिवाजी भाऊ. आणि त्या ठिकाणी आता मात्र त्या शेंदुरासुराने ब्रह्मदेवाची कडक तपश्चर्या केली. आणि कडक तपश्चर्या केल्याच्या नंतर त्या ठिकाणी ब्रह्मदेवजी प्रगट झाले. आणि प्रगट झाल्याच्या नंतर बोलायला सुरुवात केली, शेंदुरासुरा तुला काय हवा ते माग. शेंदुरासुर म्हटला, देवा माझा विजय ह्याच्यात काय नवल. आणि खरंच आहे, इथं या धर्ममंडपामध्ये बसलेले आणि तिकडं सगळे बसलेले. तुम्ही मला एक सांगा, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. जर तुमच्या समोर देव आला तर तुम्ही देवाला सर्वप्रथम काय मागसाल? होय माय काय मागसाल? हे का उत्तर कोणाकडं? पाय आमचं पोरग म्हणते बायको. इकडे तीच परिस्थिती आहे का? तुम्ही हसली म्हणल्यावर हो काय, लय आमची नाहीच की मी, लय अवघड झाले माय, सगळीकडंच झाले, लय परिस्थिती अवघड आहे. प्रत्येक गावामध्ये 25 काहीच नाही, शिवाजी भाऊ 30 35 ताई जाऊ नका पुढं, पण जावं लागायले, काय करा दत्ताबुवा. 40 42 45 तरी सुद्धा लग्न करावंच वाटायलंय. कशी का होईना, नकटी चपटी आंध्री कशी का होईना, पण बघा सगळीकडे ते चालू आहे माय बाप हो. परंतु काय नाही, माझा प्रश्न काय होता तुमच्या समोर, सर्वप्रथम भगवंताच्या समोर गेल्याच्या नंतर तुम्ही काय मागसाल? नाही कोणाकडेच उत्तर. बरं जाऊ द्या, काही हरकत नाही, सोडा तो विषय. समोर चला. शेंदुरासुरानं मागायला सुरुवात केली. म्हटले, माझा विजय ह्याच्यात नवल नाही, माझ्या मुलाचा विजय झाला पाहिजे. पुत्राचा विजय पिता सुखावत पिता सुखावत वाटतं, असंच वाटतं की मी मोठा झालो म्हणून ह्याच्यात नवल नाही, माझ्या मुलांनी मोठं व्हावं. सगळ्यांनाच वाटतं माय. मग तेच तर झालं, मी मोठा झालो ह्याच्यात नवल नाही म्हटले, माझ्या मुलाचा विजय झाला पाहिजे. कुठपर्यंत? 3 लोकात त्याचं नाव झालं पाहिजे. आशीर्वाद दिला, तथास्तु, चल जा. आशीर्वाद दिला. म्हटले, जाता जाता तुम्हाला सर्वप्रथम जी मादी दिसेल तिच्यासोबत संग होईल, आणि संग झाल्याच्या नंतर तुला तिच्यापासून पुत्र जन्माला येईल. सगळं ठरलं, नियोजन झालं. आणि नियोजन झाल्याच्या नंतर आता मात्र हा राक्षस कुळात जन्माला आलाय माय. आणि राक्षस कुळात जन्माला आल्यामुळं हा राक्षस आता जंगलातून, अरण्यातून निघालेला आहे, जातोय, उन्मत्त झालेला आहे, मातलेला आहे. आणि त्या मातलेल्या राक्षसाने म्हशी सोबत संग केलाय. आणि म्हशी सोबत संग झाल्याच्या नंतर त्या म्हशीला एक पुत्र जन्माला आला, त्याचं नाव म्हणजे महिषासूर. विठ्ठल विठ्ठल. महिषासूर जन्माला आलेला आहे. आणि महिषासूर जन्माला आल्याच्या नंतर याला आधीच वरदान आहे बाबा.
आधीच वरदान हे 3 लोकात त्याचा झेंडा रोवण वरदान दिल्यामुळं ते आता ते राक्षसापासून जन्माला आलाय तो काय शांत असणार आहे का बाबा. त्यानं सुद्धा उन्मत्त झालाय, मातलाय, 3 लोकांवरती स्वार झालाय आणि 3 लोकांवरती स्वार झाल्याच्या नंतर आता मात्र प्रत्येक देवाला आपलं आपलं आसन सोडून पळावं लागते. अरे तिथं तर असं घडलं, पृथ्वी मातेनं सुद्धा समुद्राच्या तळाशी जाऊन बसण्याची तयारी केलेली आहे, तळाशी जाऊन सुद्धा बसलेली आहे. आता हा राक्षस उन्मत्त झालेला आहे, याचा वध करायचा आहे, कसा करावा म्हणून त्या ठिकाणी आत्ता मात्र सर्व देव एकत्रित आलेले आहेत. तामस, राजस आणि सात्विक या 3ही शक्त्या एकत्रित आल्या आणि 3ही शक्त्या एकत्रित आल्याच्या नंतर एक महाकाली जन्माला आली, ती म्हणजे महाकाली आलादी निर्गुण प्रगटली भवानी, आलादी निर्गुण प्रगटली भवानी. गोड सुंदर. आता अन्नपूर्णा मातेच्या दरबारात देवीचे गाणे नाही म्हटल्यावर जमल का हो? पण भीती वाटते हो साहेब. देवीचे गाणे म्हणणं म्हणजे एखादीनं क्षमा असावी. खरंच आहे, मनात लई वाटतात तो असले गोंधळ येत मायचे, लई गोंधळ येत. अंबाबाई लाड लाड अंबाबाई लाड लाड गये गये काग धरेलास राग धरेलास राग धरेलास राग धरेलास राग. अंबाबाई लाड लाड
तुमची बांगड्याची माळ. आपली दीपाली गोड म्हणते हा. मी ऐकलंय यूट्यूबवरती. खरंच खूप आपल्या गावचीच युवा आता तुमची नाही राहिली ती. नाही, आता दुसरीकडे गेली. फारच सुंदर आहे. आज आली असती कदाचित, परंतु वृंदावनला गेल्यामुळं तिचं नाही शक्य होणार. कालच गेली ती, आजच कुठून येतील, पावचले नसतील अजून. फारच सुंदर दीपाली गोड म्हणते हा. तर त्या ठिकाणी राजस, सात्विक आणि तामस या तिन्ही शक्त्या एकत्रित आलेल्या आहे. आणि त्या शक्तीमध्ये त्या ठिकाणी सर्व देवांनी भगवंताला विनंती केलेली आहे. आणि विनंती केल्याच्या नंतर बोलायला सुरुवात केली. माय, या महिषासुराचा फार त्रास वाढलेला आहे. आता मात्र तुला धाव घालावी लागेल. अभंगाचं पथ. धाव घाली आई, 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 धाव घाली ओ, धाव घाली आई, धाव घाली मला असं वाटतं एकदा सृष्टीमोल्या दादासाठी जोरदार टाळ्या वाजल्या. खरंच ही छोटी छोटी मॉनिटर पाहिली मी, म्हणलं बापा आता कसं होईल. खरंच खरंच वाटलं मला असं. पण नाही गड्या, खरंच गोड सुंदर आहे ते. ऑपरेटिंग कानं पिळायचं समजलं पाहिजे हो. कानं कोणालाही कोणाचे पिळता येतात का? जमलं पाहिजे ना. खूप सुंदर अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगायला सुरुवात केली. म्हटलं या महिषासूर फार मातलाय आई, आत्ता मात्र तुला धाव घालावी लागेल. एकत्रित आल्या तिने ही शक्त्या आणि एक त्या ठिकाणी एक शक्तीनी त्या ठिकाणी निर्मिती झाली मायबाप हो. ती म्हणजे महाकाली माझी अन्नपूर्णा उपस्थित झाले. परंतु तिचं स्वरूप बघा, तिचं स्वरूप म्हणजे फार अवघड आहे. तिनं तिच्या अंगावरती हिरवगार वस्त्र परिधान केलेली आहे. गळ्यामध्ये
नरमुंड माळा आहेत, लाल बुंद रक्तासारखे तिचे डोळे दिसतायत, डाळिंबासारखी जीभ तिशे, केच संभार गुडघ्या एवढा आहे आणि अष्टभुज स्वरूपामध्ये निर्माण झालेली आहे. एका हातामध्ये मदिरा आहे माय, आणि ती मदिरा ती महाकाली घोटा घोटाने प्राशन करते. हे स्वरूप तिनं स्वतःच घेतलेलं आहे. आता बऱ्याच जणी माया म्हणतील, ताई अन्नपूर्णा तुम्ही सांगताय आणि मग म्हणताय महाकाली. महाकाली घ्या तुम्ही, अन्नपूर्णा घ्या, पार्वती घ्या, सरस्वती घ्या, या सगळ्या एकच आहेत मायबापो. त्यांनी त्यांचे स्वरूप वेगळे 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 निर्माण केलेले आहेत. मग तीच अन्नपूर्णा महिषासूर मर्दिनीच्या स्वरूपामध्ये का आली? कारण की तिला महिषासुराला मारायचंय आणि त्या राक्षसाचा वध करायचं म्हटल्यावर तसं तिला व्हावंच लागेल मायबापो. आपल्या घरातला जर छोटासा विषय जर घ्यायला गेलं, गावामध्ये घरामध्ये एखाद्या स्त्रीवरती, एखाद्या व्यक्तीवरती, एका स्त्रीच्या मालकावरती जर संकट आलं तर तुमच्या समोर जाणारी जर कोण असेल तर ती म्हणजे आमची आदिशक्ती अन्नपूर्णा असते. कितीही मोठं संकट तुमच्यावरती जरी आलं तरी तुम्हाला वाटतं तिचं कार्य फक्त चपात्यानं भाकरीच करणं, शेतात जाऊन निघणं एवढंच नाही. ज्या ज्या वेळेस तुम्ही कमी पडसाल ना त्या वेळेस ती तुम्हाला पुरते, एवढं मात्र लक्षात ठेवा. तिला कधीच कमी समजू नका. एक स्त्री कधीच कमी नाही मायबापो. ती स्त्री काय करू शकते तर ऐका, स्वराज्य निर्माण करणारा, जगाचा पालनहर्ता ज्या स्वराज्यामध्ये आपण नांदतोय, उंच पठारावरती जावं, हातामध्ये शमशेर दांडपट्टा घ्यावा आणि या दुर्जनांचा निपात कसा करावा. आज राष्ट्रमाता राजमाता आई जिजाऊ ही सुद्धा एक स्त्रीच होती, हे तुम्ही विसरू नका. काय करू शकते एक स्त्री? अहो, स्वराज्य निर्माण करणारा पोत देऊ शकते. आणखी काय सांगू तुमच्या समोर? डोक्यावरती पदर घ्यावा. काय घ्यावा माय? डोक्यावरती पदर घ्यावा, हातामध्ये शिवपिंड घ्यावं, कपाळावरती कुंकुण आहे, बुक आहे तिच्या हातामध्ये शिवपिंड घ्यावी, कपाळावरती डोक्यावरती पदर घ्यावा आणि संपुष्टात येणारे मंदिर, पुन्हा त्या मंदिराची स्थापना करावी. पुण्य श्लोक रूपाने जन्माला आलेली म्हणजे माझी अहिल्यादेवी होळकर, ही सुद्धा एक स्त्रीच होती. कमी समजू नका एका स्त्रीला, कधीच कमी समजायचं नाही. आज महाराष्ट्रभर फिरणारे आम्ही बऱ्याच ठिकाणी असं आहे शिवाजी भाऊ, स्त्रीला फार कमी समजल्या जातं, खूप कमी समजल्या. काय नाही, तुझं काम म्हणजे चूल आणि मुलंच आहे, तिला चूल मुलापुरतं ठेवू नका. अव चंद्रावर सुद्धा आमची जाते, काय सांगू अजून कोणाला शक्य झालं नाही, तिनं करून दाखवलं. चंद्रावर सुद्धा झेंडा रवला, लोकांच्या झेंड्यावर चंद्र आहेत, परंतु आमचे माणसंच चंद्रावर आहेत. जास्त विस्तारात नाही बोलणार मी, कारण की आता 2:45 झालेत, फक्त 10 मिनिटं माझ्याकडे राहिले. 10 मिनिटात मला 3 चरणं सोडवायचे आहेत. फक्त अंतकरणाचं कान करा, माझ्याकडे लक्ष द्या माई बापू. फार सुंदर प्रगट झाली आणि प्रगट झाल्याच्या नंतर आता मात्र ज्याची होती त्याच्याजवळ पर्वतराजाची कन्या पार्वती, आणि पार्वती पर्वतराजाच्या त्या खोल नभीमध्ये जाऊन बसलेली आहे. आणि नभीमध्ये बसल्याच्या नंतर हातामध्ये मदिरा घोटा घोटानं प्राशन करते. आणि प्राशन करत असताना तो घुरघुरणारा आवाज 2 राक्षसांच्या कानावरती पडला. ते राक्षस म्हणजे मधु आणि कैटभ. त्या मधु आणि कैटभाच्या कानावरती पडला. जाऊन पाहिलं, एवढी सुंदर सुंदर दिसणारी, एवढं भयावह रूप माझ्या महाकालीचं, परंतु या राक्षसांना सुंदर दिसायला लागली. आणि सुंदर दिसणाऱ्या सुंदरीकडे जाऊन बोलावं, हे सुंदरी, आरसपणी आहेस, सौंदर्याची खणी आहेस, एवढी सुंदर. अगं आमचा राजा आहे महिषासूर, त्या महिषासुराशी जर तुझा विवाह झाला तर पट्टराणी होशील, चल आमच्या सोबत. परंतु माझी महाकाली तिच्या तंद्रीत आहे. हातामध्ये मंदिरा घोटा घोटाने ती प्राशन करते, लक्ष देत नाही. परत आवाज दिला, हे सुंदरी. आत्ता मात्र सुंदरीच्या कानावरती आवाज पडला. आणि आवाज पडल्याच्या नंतर माझी महाकाली चौताळे, अरे जागा सांगा तुमच्या राजाला, तुमच्या सरकारला, माझ्याशी जर पाणी ग्रहण करायचं असेल तर बाहुयुद्ध करावं लागेल. एक स्त्री, एक नारी, एक मुलगी बाहुयुद्धाच्या गोष्टी करते. अरे तू नाजूक आहे, आबला, युद्धाच्या गोष्टी करू नको. त्या राक्षसांनी बोलायला सुरुवात केली, अरे जा सांगा तुमच्या सरकारला,
हे दोघ जण गेले सरकारकडं. सांगितलं, म्हटले सरकार, हिमाचल पर्वताच्या त्या खोल नभीमध्ये एक सुंदरी आली. म्हटले एवढी सुंदर आहे, एवढी सुंदर आहे, एवढी सुंदर आहे, असं वाटतं तिच्यामध्ये सौंदर्य ठासून भरलंय जगाच्या बापाने. सरकार, आणि ती का तुम्हाला पत्नी स्वरूपामध्ये मिळाली की बस, आणखी दुसरं काही नको. आता सध्या राक्षसाचा जर विचार करायला गेलं, असे राक्षस लई जन्माला आलेत. त्या राक्षसांना 3 वर्षाचं लेकरू आणि 90 वर्षाची म्हातारी पण कमी पडतीये. सध्याचं वातावरण आहे माय बापो. अरे तेव्हा राक्षस होते, यात काय नवल. आता सुद्धा राक्षस जन्माला आले. तेव्हाचे राक्षस, अरे एका रावणाने, राक्षस कुळाचाच होता, परंतु तो असला तसला नव्हता माय बापो. रावणाने सीता मातेकडे फक्त वाईट नजरेनं पाहिलं, उचलून नेलं, तर आमची ख्याती अशी आहे, आपले माणसं मेणबत्त्या घेऊन हिंडायलेत. अरे लंका जाळी हनुमंतरायानं तुम्ही काय मेणबत्त्या पेटवता? काय होणार नाही तुमच्या मेणबत्त्याने. माणसं जाळावी लागतात, तेव्हा काहीतरी होईल. हे बोलू नये आम्ही, पण आता वेळ आमच्यावर आली. काय करावं आता, बोलावं लागतंय. हाच राक्षस, जा तिला घेऊन या. मधु आणि कैटभाने आता माता हातामध्ये शस्त्र घेतले माय बापो, आणि शस्त्र घेऊन त्या ठिकाणी मधु कैटभ निघाला. आला 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 महाकालीच्या समोर, आणि आल्याच्या नंतर बोलायला सुरुवात केली. सुंदरे, अरे चल, बाहुयुद्धाच्या गोष्टी करू नको, आमच्या राक्षसासोबत पाणी ग्रहण कर. परंतु माझी महाकाली ऐकायला तयार नाही. महाकालीने बोलायला सुरुवात केली, अरे करायचंच असेल तर माझ्यासोबत युद्ध करा. आता मात्र अष्टभुजेमध्ये 8ही हातामध्ये शस्त्र आलेले आहे. हातातली मदिरा घोटा घोटाने प्राशन केले, धार दिशी घट्ट फेकून दिला, आणि आता मात्र त्या ठिकाणी युद्धाला सुरुवात झाली माय बापो. पहिल्या दिवशी मधु मारला, दुसऱ्या दिवशी कैटभ मारला. चंडाला मुंडाला, चंड मुंडाचा वध केला. शुंभ निशुंभ असे अनेक अनेक राक्षस आले, प्रत्येक राक्षसाचा वध केलेला आहे. आणि आता मात्र महिषासूर आलाय. महिषासूर माजलेला, उन्मत्त झालेला, 3 लोक त्याने काबीज केलेले होते, आणि आता मात्र महिषासुरासोबत सुद्धा युद्धाला प्रारंभ झालेला आहे. आता मात्र लक्ष द्या माये बापो, आतापर्यंत युद्ध झालं, सर्वसाधारण युद्ध झालं आतापर्यंत. आता मात्र एका हाताने महिषासूर मर्दिनी आणि दुसऱ्या हाताने महिषासूर उपस्थित आहे. युद्ध होणार, युद्ध होणार, युद्ध होणार. जसं तुम्ही माझ्याकडे लक्ष देतायत, तसंच त्याच प्रकारे आता मात्र या दोघांकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आता काय होईल, महिषासूर मर्दाला की मर्द महिषासूर मर्दिनीला, कोण कोणाला मारेल, कोण 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 मारेल, सगळं काही झालेलं आहे. ढोल नागे तशाळे सगळं काही वाजायला सुरुवात झालेली आहे. आणि आता मात्र युद्ध सुरू झालं माय बापो. समुद्राच्या लाटा उसळत होत्या, पशुपक्ष्यांचा चिवचिवाट होता, ढोल ताशे नगारे बडवायला सुरुवात झाले होते. देव संत साधू सगळ्यांचं लक्ष मात्र या दोघांकडे होतं. युद्धाला प्रारंभ झाला. महिषासुरानं मर्दिनीवर वार केला, मर्दिनीने महिषासुरावरती केलेला आहे. आणि आता मात्र महिषासुरानं वार केला, दंदिशी छातीवरती लागला. महिषासूर मर्दिनी चौताळली आणि हातामध्ये शस्त्र घेतले, आणि एका वारामध्ये महिषासुराचा वध केला. तुमच्यावरती माझ्यावरती संकट येतात, विचार करतो आपण आता या संकटांना सामोरं कसं जायचं. अरे प्रत्येक संकटाचं उत्तर म्हणजे माझी माय. आता विचार करा ना तुम्ही, मी तुमच्यासमोर उदाहरणं दिले, त्याच उदाहरणाचं स्वरूपही तुमच्यासमोर मांडलं. ज्या ज्या वेळेस कोणताच देव काही करू शकला नाही, त्यावेळेस माझी माय आली आणि त्या मायेने सर्व देवांचं रक्षण केलं. त्याच माईच्या दरबारामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाले माई बापो. खूप सुंदर थाटात 1 दिवसीय कीर्तन महोत्सव सोहळा, आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले. नंतर बोलायला सुरुवात केली. तुकोबाराय म्हणतात की असे राक्षस येतात आणि आमच्यावरती स्वार होतात, मग आमच्या पोटामध्ये धीर राहत नाही माय. आत्ता मात्र तुला यावं लागेल. अभंगाचं दुसरं धीर नाही माझे पोटी, 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 धीर नाही माझे
धीर नाही माझे पोटी 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 काय हो धीर नाही माझे धीर नाही माझे पोटी धीर नाही माझे पोटी धीर नाही माझे पोटी धीर नाही माझे पोटी धीरे निसा भिजून तुम्हीच या गोड सुंदर हा. आणि खरंच आहे बरेच जण म्हणतात चवच नाही राहिली अरे या धर्म मंडपाला तुमचं संपलंय आता तुम्ही लय झालं तर 20-20 वर्ष जगसान तोंडात दात राहिला नाही मग समोर तरुणांना जर आणायचं म्हटलं असं लागतंय की नाही बरं असं असलं तर ते बिचारी पाहतील इकडं डोकावून अर्र तिकडं काहीतरी पाऊस आल्यासारखं वाटायला येतील मग ते इकडं आणि त्यांना या गोष्टीची चव लागेल बरोबर आहे चव लागली की माणसून पळत येतंय असं असतंय ते खूप सुंदर अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं धीर नाही माझे पोटी झाले वियोगे हिमपोटी तो कोब्बारायच्या जीवनातलं जर सांगायला गेलं मायबाप हो खूप दुःख आहे संकट आहे त्यांच्यावरती पाटलानं काढून दिलं स्त्रीला पाठवलं जाय म्हणा जाय येतो मातेनं करीन सायास आम्ही विष्णुदास तैशेनो हे समोर गेल्याच्या नंतर एका स्त्रीनं उकळलेलं पाणी माझ्या तो कोब्बारायच्या अंगावरती टाकलं परंतु त्या ठिकाणी माझ्या तो कोब्बारायने जगाच्या बापाला आवाज दिली देवा लाही लाही झाली रे माझ्या अंगात पेटूनी उठला वनवा चारा लागली तिनी जगाची आस. नसे निवारा नसे आसरा जाऊ कुठे मी सा विठ्ठला जाऊ कुठे मी सा जळ माझी काया लागला वनवा जळ माझी काया लागला वनवा जळ माझी काया लागला वनवा जळ माझी काया
पाटलानं काढून दिलं यात नवल नाही. भंडाऱ्यावरती जावं, भामचंद्रावरती जावं, माझ्या तुकोबारायाने भगवंताचं भजन करावं. पण लोकांचा स्वभाव असा आहे माय, एक जर समोर चाललं ना, बरोबर आहे दादा, एक जर समोर चाललं तर बाकीची लोक त्याला माग खेचतात. का? कारण की तो माझ्यापेक्षा मोठा होतो. दुसऱ्याचं मोठं होणं पटत नाही हो, जळतात लोक, जळतात. मी तर काय म्हणते, तुम्ही जळू नका ना. त्यानं 2 मजली बिल्डिंग बांधली, त्याच्या शेजारी तुमची बास टाका, त्या सावलीला थंडगार झोपा. कशाला जळता? तुमच्यात हिंमत नाही ना, तुम्ही कशाला त्याच्यावरती जळता? तिथं तुकोबारायाकडं माग पाठवली एक स्त्री तिथं, परंतु माझे तुकोबाराय वैराग्याची मूर्ती म्हणतात. माय म्हणावं माय, जाय ग माय, आमच्याच्यानं वाईट कृत्य करणं होणार नाही. धडा शिकवायचा. तुकोबारायला रात्री कीर्तना करता बोलवलं माय, फार सुंदर. 2च मिनटं, समोर नाही घेत. कीर्तना करता बोलवलं आणि बोलवल्याच्या नंतर माझा वेळ संपलाय. शिवाजी भाऊ तिकडून आले की माझ्या लक्षातच आलं. म्हटलं आता चलो बुलावा आया है. तसंच आहे. पण तू खरंच आता महाराजांनी नेलंय तिकडं तर 2च मिनिट, अंतकरणाला पाजर फिरणारा, जास्त नाही घेणार मी. शेवटच्या चरण सरळ फास्ट पुढे नेऊ आपण. नंतर रात्री कीर्तनाला बोलवलं आणि बोलवल्याच्या नंतर ही माय ना रात्रीच्या 3ला उठली. माय 3 वाजता उठली आणि 3 वाजता उठल्याच्या नंतर त्या ठिकाणी पाणी तापवलं तुकोबारायाच्या स्नानाकरता. एवढं पाणी तापवलं, एवढं पाणी तापवलं माय, 2 घंटे तिनं पाणी तापवलं. माझे तुकोबाराय काकड्याला उठले. उठल्याच्या नंतर तिनं बोलायला सुरुवात केली. बाबा आहात, संत आहात, महाराज, तुम्ही ग्रंथ लिहिलाय. अरे लोक तुमच्या ग्रंथावरती खूप चिंतन मांडतात. एवढे महान तपस्वी तुम्ही, वैराग्य म्हणून तुम्हाला ओळखल्या जातं. तर माझी एकच इच्छा आहे, मी तुम्हाला स्नान घालू. वहिनी घाला हो, काही हरकत नाही. तुकोबारायाने हो म्हणावं माय. आणि ऐक ना ग, ए माय, ए मागची माय, लक्ष दे माझ्याकडं. 2 घंटे तापवलेलं पाणी खळखळ 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 उकडत होतं आणि उकळलेलं पाणी माझ्या तुकोबारायाच्या अंगावरती टाकलं. माय किती त्रास झाला असेल ग, विचार करा ना तुम्ही. आपण घरात स्वयंपाक करत असताना साधं पातेलं आपल्याला पोळालं तर आपली तळपायाची मुंगी मस्तकात जाते. बाबा 2 तास उकळलेलं पाणी माझ्या तुकोबारायाच्या अंगावरती टाकलं, किती त्रास झाला असेल. परंतु साधक आहेत, संत आहेत. संत कधी पलटून वार करत नाहीत माय, कधीच नाहीत करत. तुम्हाला कधी वाटलं ना आमच्याही जीवनामध्ये फार त्रास आहे, तर जा माझ्या संतांकडं. तिथं गेल्यावर सांगा, संत तुमच्या एवढं आम्हाला नाही होता येत, परंतु तुमचं लेकरू म्हणून आम्हाला सांभाळून घ्या. एवढं जर म्हटलं ना, संत आपल्याला आपलं करून घेतात. फार सुंदर. नाही हो, तुकोबारायानं मागं वळून सुद्धा पाहिलं नाही बाबा, नाही पाहिलं. हात जोडले जगाच्या बापाला. एवढी त्रास होतोय मला, पाठ पोळतीये, घोगले आले माझ्या पाठीवरती. आता मला शांत करणार जर कोण असेल म्हणजे तू असेल, जगाचा बाप. जगाचा बाप धावत धावत आला माय आणि करावे शीतळ बहु झाली हळहळ. माझ्या जीवनाची फार हळहळ झाली. अरे एवढे मी अभंग लिहिले, या लोकांनी माझ्या अभंगाच्या त्या ग्रंथाच्या खालून वरून दगड बांधावे आणि गंगेमध्ये टाकावा. देवा एवढी हळहळ माझ्या जीवनाची झाली, आता मला राहायचं नाही देवा, नाही जगण्याची इच्छा नाही. आता मात्र तू ये आणि मला मात्र घेऊन जा. माझ्या तुकोबारायानं म्हणावं माय, खरंच एवढं तर दुःख तुमच्या आमच्या जीवनात नाही हो. मरतो आपण, मरतो लोक. आमच्या जीवनात लई दुःख आहे माय. सावलीत जगायली न जगे. तुकोबारायाला राहायला घर नव्हतं. फुटकाच विना त्याला 2 तारा, घरी येर झारा पंढरीच्या. आपल्याला तर 4 चाकाची गाडी आहे. एवढं दुःख कोणीच सोचलं नाही.
नंतर तुकाळ म्हणे डोई कधी ठेवी नाही पाही. फार सुंदर अभंगाचा भावार्थ जसा जमेल तुमच्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न केला मायबाप हो. बोलता बोलता मुखातून अपशब्द गेला तर क्षमा करा, तुमच्या घरातलं लेकरू म्हणून क्षमा करा. मी काय जास्त जपी तपी नाहीये, वेदशास्त्र पुराणाचा अभ्यास माझा नाहीये, परंतु संतांची संगत म्हणजे माझ्या नामदेवरायांची. नामदेवरायाच्या पायरीशी नामदेवरायांनी मला जागा दिली ना आज महाराष्ट्रभर माझी ख्याती गाजली मायबाप हो. म्हणून फार सुंदर, खूप सुंदर आपल्या गावामध्ये एक दिवसीय कीर्तन महोत्सव आणि त्या एक दिवसीय कीर्तन महोत्सवामध्ये शिवाजी दादांनी मला या ठिकाणी आमंत्रण दिलं. आपले खूप खूप मनापासून धन्यवाद. मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे लोकांना मंदिरं पाडले आणि घरं बांधले, परंतु हा व्यक्ती असा जन्माला आला स्वतः दुसऱ्याच्या घरात भाड्यानं राहावं आणि आपली स्वतःची जागा जगज्जनी महाकालीला द्यावी. खूप सुंदर. एवढं मोठं अंतकरण कोणाचंच नाही. इथेच या ठिकाणी कीर्तनाला पूर्ण करा. विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई.